प्रत्येक दिग्दर्शकाचं एक स्वप्न असतं, आपल्या आयुष्यात आपल्याला एक तरी प्रेम कहाणी करायला मिळावी. हा मोह अगदी शांताराम बापू, राज कपूर ते अगदी यश चोपड्यांपर्यंत कुणालाही आवरलेला नाही. अशाच पण एका वेगळ्या प्रेमकथेच्या निर्मितीचं स्वप्न होतं दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचं. खूप दिवस होतं आयुष्यात एक लव्ह स्टोरी करावी, पण लव्ह स्टोरी म्हटल्यावर ते बॉय मीट्स गर्ल, मग एक घरून विरोध आणि मग पळून जाऊन लग्न, विलन्स, हे नको होतं मला, काहीतरी वेगळं. आणि मला वाटतं काकस्परची ही माझ्या आयुष्यातली वाचनात आलेली किंवा बघण्यात आलेली सगळ्यात सुंदर लव्ह स्टोरी. किती रुबाबदार आहेत ते, मिशी किती छान दिसते त्यांना. मुलगी सुलक्षणी आहे हो. प्रत्येक गोष्टीचा हा इथे त्याला एक जिवंतपणा आहे, जो या सिनेमात तसा उभारून आला. आणि त्यामुळे हा सिनेमा खरंच दृष्ट लागून या सिनेमाला खरंच खूप गोड सिनेमा झाला. आणि मला वाटतं की हा सिनेमा सध्या तरी माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा सिनेमा बस रिलीज होते. बघू, तुम्ही तुमचं मत पण तेवढंच गरजेचं आहे. तुम्ही बघा सिनेमा, काही वाटलं तर सुधारणा करायला सांगा, तुमच्या सिनेमात आपण करू शकतो. पण एक खात्री देऊ शकतो की तुम्ही निराश होणार नाही असं. फलशोधनाच्या रात्री खोलीत नवऱ्याबरोबर काय काय करतात ग काकू? ये, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. खूप इंटरेस्टिंग वाटलं ते प्रपोजल, कारण मुळामध्ये एक तर तो पिरियड प्ले होता. 1930च्या सुमाराला कोकणात घडणारी ती गोष्ट होती. तशा पद्धतीचं काही लेखन मी याआधी केलेलं नव्हतं, त्यामुळे हे करताना काहीतरी वेगळी मजा येऊ शकेल असं वाटलं. मुळामध्ये असं होतं की एक छोटा एलिमेंट म्हणजे ती लघुकथा अशी होती की 3 वेळा घाटावरती पिंड ठेवले गेलेले आहेत आणि काकस्पर्शाकरता वाट पाहिली जाते आणि त्या 3 वेळेला काय काय घडतं या 3 काकस्पर्शांची ती गोष्ट होती, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्या वेळी भावाच्या आत्म्याला मोठ्या भावाने हरिदादाने, जे ह्या सिनेमातल्या प्रोटॅगॉनिस्टचा रोल करतात, त्यांनी काय वचन दिलेलं आहे याच्या सस्पेन्स होती ती कथा फिरायची. करंट ऑडियन्सला आजच्या सेन्सिबिलिटीज मध्ये सुद्धा हा चित्रपट रिलेट करता यावा, पण हे करत असताना त्याच्या पिरियड हिची जी व्हॅल्यू आहे ती बदलू नये ह्याकरता कथेमध्ये काही मूलभूत बदल करावे लागले. त्या काळाचा फील येईल असे काही ऑथेंटिक शब्द ठेवलेले आहेत, पण मग बरेचसे जे महत्त्वाचे संवाद आहेत ते थोडेसे सोपे करून थोड्या नंतरच्या काळातले, अगदी कॉन्टेम्पररी मराठी आज आपण बोलतो तसं नाही, पण थोडं काही वर्षापूर्वीचं, पण अगदी ते 30 सालातलं नसू शकेल की ज्यामुळे हे जुन्या काळात बोलतायत असा फील राहील, पण ते ऍक्च्युली खूप ऑथेंटिकली 100% 30 साली बोलली जाणारी भाषा होती तशी नसेल. देवीला रक्त लागतं, मी सुद्धा यापुढे मुक्या जनावरांचा बळी देणार नाही. देवीचा कोप होईल, लक्षात ठेवा. चित्रपट कंटाळवाणा होऊ नये म्हणून त्या घटना उगाच जास्त फास्ट किंवा जास्त वेगाने खूप काहीतरी घडतंय असं करता येण्यासारखं नव्हतं. त्यामुळे मग लेखन करताना थोड्या इनकंटिन्युअस टाईम या स्ट्रक्चरचा वापर केलेला आहे, म्हणजे कथा काळामध्ये पुढे मागे जात राहते आणि ह्या त्या कथेच्या काळामध्ये म्हणजे नॉर्मल फ्लॅशबॅकचं तंत्र न वापरता मधून मधून प्रसंग जे पुढे मागे जातात त्यामधून एक प्रकारचा डायनामिझम निर्माण होईल आणि जे कथेचं मूळ संथ प्रवाहीपण आहे त्याचा फील तसाच राहील, पण बघताना ते डायनामिक वाटू शकेल असा एक प्रयत्न त्याच्यामध्ये करून बघितलेला आहे. आता मूळ प्रमुख व्यक्तिरेखा आणि त्या व्यक्तिरेखांमधलं नाट्य हे त्याच्यामध्ये होतं, पण एकंदरीत चित्रपटाच्या दृष्टीने काळ उभा करण्याकरता म्हणजे लघुकथेमध्ये कसं काही शब्दांमध्ये किंवा काही वाक्यांमध्ये वर्णन करून तो कॅनव्हास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो, चित्रपटांमधनं पडद्यावरती उभा करण्याकरता त्यामध्ये काही रेफरन्सेस, काही काळाचे रेफरन्सेस, काही अशा व्यक्ती, अशा पात्र निर्माण केले की त्या पात्रांच्या व्यवसायावरनं, त्या पात्रांच्या वागण्यावरनं त्यावेळी काय घडायचं, सामाजिक चालीरीती कशा होत्या, कुठल्या गोष्टींविषयी लोकांची मतं कुठली होती, हे
त्या कथेमध्ये गृहीत धरलेले मुद्दे होते जे त्या कथेत नसायचे, पण चित्रपट बघताना लोकांना ते पुन्हा नव्याने कळावे याकरता तो इनपुट मिळण्याकरता या पात्रांची रचना केली. वाचवा मला. मी जिवंत असेपर्यंत तुला कोणी स्पर्श सुद्धा करू शकणार नाही. पंचक्रोशीतले सगळे ब्राह्मण आपल्या घरावर बहिष्कार टाकायचं म्हणताय. तो रांडेचा उपाध्याय, तो ह्या सगळ्यांचा म्होरक्या. मला वाटतं प्रेक्षकांनी चित्रपट बघून त्यांना आवडला किंवा नाही हे त्यांनी ठरवावं, पण त्यासाठी चित्रपटगृहात जाऊन आधी तो बघण्याची गरज आहे. सर्व प्रेक्षकांना मी आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघा.